काकू हाय का इथे कोण? डॉक्टर डॉक्टर साहेब. पेशंट आहे पोट दुखलाय. हा हा मी आहे मी काकू. आलं गेलं कोणी अचानक राहते कुठं कुलूप लावा जाऊ नका. आणा आणा पेशंट आहे पटकन. डॉक्टर कुठं आहेत ते बघा. आलोय मी ह्याच्यावरती सर आपल्या दवाखान्यामध्ये आलोय उपकेंद्रावरती. इथं कोण सिस्टर उपलब्ध नाही कोणच नाही सर. मुलगा पायरीवर येऊन बसविला होता आणून मला फोन केला गेला मी आता आलो गाडी घेऊन साहेब. तुम्ही 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 कुठं आहात सर? आज कशाची सुट्टी आहे तुम्हाला सर? DHO साहेबाला मी बोललो लाईनवर घेऊ का DHO साहेबाला? नाही नाही ती तुमचं झालं ऑपरेशनची पेशंटची बाकी म्हणून तुम्ही आता सध्याला इथे उपलब्ध पाहिजे ना. दोन दोन यमओ साहेब असताना एक जण सुद्धा इथे उपलब्ध नाही सर. पेशंट लोक तिथं पायरीवरती पोट दुखू लागले म्हणून गटबुडू लागलाय ते सर. नाही नाही मी पेशंट घेऊन आलो इथं सर. तुम्ही मला खोटं का बोललात? माझी सुट्टी आहे म्हणलात ना तुम्ही आज साप्ताहिक. DHO ला घेतो लाईनवर म्हणून. हॅलो मी DHO साहेबांना लाईनवर घेतो. हॅलो नाही 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 स्टाफ नर्स असतील ना तुमचा कोण आहे मला माहिती नाही. त्यांना घ्यायचा अधिकार आहे का? त्यांना पेशंट तपासायचा अधिकार आहे का नर्सला? तुम्ही एमओ इथं दोन दोन एमओ ठेवून सुद्धा एक जण सुद्धा इथं पंचायतीला तुमच्यावरती उपोषण केला त्या जाधवने 8-8 दिवस. त्याला उपोषण करण्याची वेळ का आली? तुमच्यासारख्या ह्यातल्या वागणुकीमुळं. कशामुळे पेशंट मारून घालायचे सर? आता हा पेशंट मारून घालायचा का? इथं पेशंट कसे आम्ही बघू शकतो. पेशंट इथं पायरीवरती बसला पायरीवरती इथं 1 तास झालं तर मला फोन करू लागला 6-6 वेळेस. मी आत्ता गाडी घेऊन आत्ता आलो लगेच. तुम्ही खोटं बोलू का? मग साप्ताहिक सुट्टी नाही तर तुम्ही कसं काय 2-2 एमओ दिलेले? प्रशासनाने एवढे तुम्हाला 2-2 लाख रुपये पगारी कशासाठी दिल्यात? सेवकाच्या जीवावर सगळं सोडून फिरले. हा ना. आता इथं एक जण सेवक तेवढे आहेत आणि आता मॅडम आल्या नर्स मॅडम जेवायला गेलो होत्या. नर्स मॅडमला म्हणजे त्याला तपासायचा अधिकार आहे का इथं? एमओ साहेबाला 2-2 एमओ आहेत ना इथं. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे या म्हणा मुक्काम. सर मला इथं शासकीय आपल्याला काय इथं क्वार्टरवर राहायचा अधिकार आहे सर. तुम्ही मुक्काम इथे या. हो नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही इथं राहायला पाहिजे तुम्ही सर इथं. DHO ला घ्या लाईनवर. हो काय तर DHO ला लाईनवर घेऊ लागून. ते बाजूला कोण बोलतंय ते? विनाकारण तुम्ही अशा समोर जर पेशंटला त्रास होत असेल 24 तास काय करता सर तुम्ही? 24 तास काय सेवा देऊ शकता तुम्ही सर्वसामान्यांना? आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही सर्व पशी पोहोचू शकत नाही. आता तिथे या पांचजुलीमध्ये एका व्यक्तीने 8 दिवस उपोषण केला. त्याला खोटं आश्वासन देऊन तुम्ही असेच उठवलं का त्याला सुद्धा उपोषणावरून? आज पायऱ्यावरती तुमचा पेशंट पडलेला इथं मी समोर बघू शकता साहेब. तुम्ही आता आज आत्ता जाता सर इथं मुक्कामी या आणि केव्हा इथून पुढे गय केली जाणार नाही साहेब. कायम इथं एक जण एमओ कायम इथं मुख्यालय राहायला पाहिजे साहेब. नाही नाही पहिले तुम्ही इथे हे करा. मी DHO साहेबाला लाईनवर घेतलोय साहेब. तुम्ही खोटं बोलून दिशाभूल करता का? आमची दिशाभूल करू लागला म्हणजे सर्वसामान्याला कसं करता सर? DHO ला घ्या लाईनवर. तुम्ही लाईनवर राहा म्हणा. DHO तुम्ही नाही नाही मी DHO साहेबाला बोलतो साहेब. तुम्ही लाईनवर राहा. तुम्ही मी DHO साहेबाला बोलतो. 9970 05 4408.
आपण ज्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. कृपया काही वेळाने डायल करा. चुकीचं आहे ना. सर्वसामान्याला जर अशी हेळसांड होत असेल, शुभम तुम्ही सुद्धा एक प्रायव्हेट ह्याच्यामध्ये दवाखान्यात काम करतात, तर किती अवघड आहे. आणि आम्ही तुम्हाला व्यवस्थित बोलतोय की बाबा तुम्ही कुठं आहात सर, आज मला साप्ताहिक सुट्टी आहे, कुठे दिशा करतात साप्ताहिक सुट्टी आहे सर, तुमचं वेगळं आहे. तुम्ही मला बोललो का आधी त्यांनी कोण आहेत आधी तुमचं कोण आहेत त्यांनी कोण आहेत नाही नाही त्यांनी कोण आहेत हा कोण आहेत त्यांनी इथं आधी दवाखान्यात आम्हाला काय दवाखान्यात काही पेशंट आहात का आपण नाही पार्ट टाइम हा पार्ट टाइम नाईट लावत का आम्ही नाईटला हो. बर कसं आहे मॅडम, तुम्हाला अधिकार आहे का मॅडम नर्स लोकांना पेशंट तपासायचा? एमओ साहेबांनाच आहे ना. एमओ साहेब तुमच्या दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये दोन दिले असता सुद्धा एक जण सुद्धा उपलब्ध नाही. मॅडम पेशंट तुमच्या पायरीवरती बसतोय, साहेब आता लाभ करून आईश आराम मजा करत तिथं बसले, त्यांना यायला 1 तास आहे, तो पण पेशंट म्हणून गेल्यास कोण आहे त्याचा जबाबदार? अशा ड्युट्या करतात का तुम्ही? अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. आणि आमच्या पद्धतीने आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून फिरतो, ते बाजूला राहू द्या, कुठेतरी राजकारण करायचं नाही आपल्याला, पण अशा अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी ह्यांना सस्पेंड तर केलंच पाहिजे. आणि प्रशासनानं सुद्धा डोळे झाक न करता त्या पदावरून ह्यांना कार्यमुक्त केलं पाहिजे. पेशंट तिथं बघू शकतात आपण, पेशंट हा इथं पायऱ्यावरती आज अर्धा तास झालतो तर बसला सर तिथं, म्हणजे आयशा आराम करताय तिथं 1 तास झाला तिथं लातूर मध्ये. आणि आम्ही त्यांना फोन करून विचारलो आता सर आपण कसं काय देणार आहात, तर सर बोलतात की आज माझी साप्ताहिक सुट्टी आहे. पण जेव्हा आम्ही साहेबांना बोललो, पीएचओ साहेबांनी काय बोलले की आज कुठली साप्ताहिक सुट्टी नाही ना, काहीच नाही, आमचं चुकलं, आम्हाला माफी करा. आणि तुम्ही सर्वसामान्य इथं सेवकांच्या जीवावरती गेटला कुलूप लावून तुम्ही निघून जातात का? हीच पगार ह्याच्यासाठीच पगार देऊ लागेल का तुम्हाला शासन? आता ह्याच्या पुढं दांडू ह्यांना असं सहज होणार नाही सर, तर छावाचा दांडका घेऊन ह्यांना नीट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यांची तत्काळ उद्याच्या उद्या ह्यांच्या आमच्या छावा स्टाईलने ह्यांना कसा धडा शिकवायचा त्या पद्धतीने धडा शिकवू आम्ही. आणि सर्वसामान्यांची अशी जर हेळसांड करत असतील, लाख लाख पगारी घेऊन जर ह्यांनी इथं उपलब्ध असतील तर ह्यांना काय करायचं, चाटायचे का पुन्हा? नमस्कार, जय हिंद, जय छावा. आता आपण सध्याला आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र पांचुंजली इथं आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आपल्या इथे हरी शिंदे म्हणून पेशंट आता वाजलेले 9:55. तर ह्या ठिकाणी मला 9:20 फोन आला होता हरी शिंदे या व्यक्तीचा की भैया माझ्या पोटात खूप दुख लागलंय, इथं आलो तर असता कुणीही डॉक्टर साहेब उपलब्ध नाहीत. म्हणल्यानंतर मी लागलीच साहेबांना फोन केला, साहेब आपण इथं पांचुंजली इथं उपलब्ध नाही, तुम्ही कुठं आहात? साहेबांनी मला काय माझी दिशाभूल केली. माझी दिशाभूल करतात म्हणजे ते काय म्हणतात की माझी साप्ताहिक सुट्टी आहे. खरंच साप्ताहिक सुट्टी आहे का म्हणजे मी शहानिशा केली. पीएचओ साहेबांना फोन केला, मी साहेबांकडून सुद्धा असं म्हटलं की आज साप्ताहिक सुट्टी नाही ना, कुठली साप्ताहिक सुट्टी नसते. इथं 2-2 एमओ उपलब्ध असताना सुद्धा एक जण सुद्धा इथं उपलब्ध नाही. तर आपण हा पेशंट तात्काळ अर्धा तास झालं पोट दुखत इथं बसलेला आहे, ह्याच्याकडे लक्ष द्यायला जर ह्याला वेळ नाही, लाख 2-2 लाख रुपये पगारी ह्याच्यासाठी घेतात काय? माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, सर्वसामान्याला जर असं ही करत असतील आणि मला सर सुद्धा ह्याची दिशाभूल करत असतील तर ह्यांची गय केली जाणार नाही. उद्याला तात्काळ यामध्ये एमओ साहेबांनी याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन यांना तात्काळ निलंबित केली पाहिजे, यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि ह्या जर व्यक्तीला काही झालं तर आमच्या पद्धतीने छावा स्टाईलने दंडुके घेऊन यांना नीट केल्याशिवाय सोडणार नाही, याची तीव्र नोंद घ्यावी.